नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एक 7 गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे। म्हणजे तशा आपल्याकडे गेल्या हप्त्यात 2 गाड्या आल्या होत्या, त्यातले व्हिडिओ लावायच्या आधीच आपल्या गायीची बऱ्याचशा गायींची विक्री झाली होती। तर त्यातल्या ज्या 7 गायी शिल्लक राहिलेल्या आहे, 7 गायीमध्ये 2 थारपारकर आहे आणि 5 साईवाल आहे। साईवाल मध्ये पण 5 साईवाल मध्ये आपल्याकडे 3 कारवडीच आहेत, म्हणजे पहिल्या व्याताच्या, आणि 2च गाय दुसऱ्या व्याताच्या आहेत फक्त, बाकी सगळ्या पहिल्या व्याताच्या आहेत। आता ही जी माझ्या समोर तुम्ही गाय पाहत आहात, अशा क्वालिटीच्या ज्या साईवाल आहेत त्या आपल्या फार्मवर कंटिन्यू विक्रीसाठी उपलब्ध होत असतात। तर आपल्या फार्मचं तुम्हाला जे काय आहे ते डिटेल तर तुम्हाला दर व्हिडिओ मध्ये सांगतो, पण ह्या पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला परत एकदा शेअर करतो। तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी देतो गायींची, म्हणजे संपूर्ण आता माझी आज संध्याकाळच्याला कोल्हापूरला गाडी चाललेली आहे। कोल्हापूरच्या 2 गायी आहेत आणि पुण्याची एक आहे, म्हणजे मिरज आणि इचलकरंजी या साईडला गाडी चाललेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कंटिन्यू गायी जात असतात। तर त्याचप्रमाणे आपल्याकडे एनी टाइम एक 20 ते 25 गायी विक्रीसाठी उपलब्ध होत असतात। तर जर असे देशी गोवंश फक्त देशी गायीमध्ये त्यामध्ये आपल्याकडे साईवाल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, नागोरी, रेड सिंधी, हरियाणवी अशा प्रकारचे जे देशी गोवंश आहे 8 ते 9 जातीचे खिल्लार अशा प्रकारचे आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात। तर आपण फक्त आणि फक्त देशी गायमध्येच काम आहे, आणि त्यातली त्यात देशी गायमध्ये पण चालू दुधाची एक अर्धी गाय असते आपल्याकडे सगळ्या टोटल प्रेग्नेंट गाय असतात। प्रेग्नेंट गाई घेण्यामागची खूप काही कारण आहेत, आणि या प्रेग्नेंट गाईचं कसं असतं, तुमच्या दारामध्ये जाऊन तुमच्या डोळ्यासमोर येते गाई किती दिवसाची वेलेली, काय झालेली, ह्या सगळ्या गोष्टी त्यात तुम्हाला कळतात। व्यापारामध्ये याच्यात खूप काही म्हणजे झोल चालू असतो, म्हणजे वेलेल्या गाईमध्ये। तर वेलेल्या गाईचं दूध काढण्याचा देशी गाईमध्ये सगळ्यात जास्त तकलीफ असते दूध काढण्याची। वेलेली गाय घेतली तर ती सेट होत नाही, आणि सेट नाही झाली, एकदा गाय विकली व्यापाऱ्याच्या दारातून तर तो व्यापारी कोणताही व्यापारी असो तो काही बोलून देत नसतो। त्यामुळे घेताना तुम्ही कधी पण गाभण गाई घेतली पाहिजे। गाभण गाईमध्ये आपण सडाच्या आणि गाभण याच्या बोलीमध्ये 100% बोलीमध्ये राहतो। आणि तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, आपण ह्या 2 गोष्टीमुळेच आपला आजचा व्यापार हा टिकून आहे, म्हणजे गाभणच्या आणि सडाच्या बोलीमध्ये। बाकीच्या दुसऱ्या कोणत्याही बोली आपल्या फार्मवर आपण देत नाही। म्हणजे काही लोक दुधाची बोलीमध्ये कसं असतं, जनावरांची जशी सेवा केली जाईल तसा त्याच्या पद्धतीने ते दूध निघलं जातं, आणि अशा जर हेवी बॉडी स्ट्रक्चरच्या गायी असेल तर ऑटोमॅटिकच दूध निघलं जातं। म्हणजे तर शेतकरी मित्रांनो, आपण आता 7 गायींची डिटेल घेणारच आहोत, आणि त्यानंतर आपल्याकडे आता कधी 25 तारीख 26-27 तारखेच्या आजूबाजू परत एक गाडी आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। तर ह्यामध्ये ज्या 7 गायी आहे त्या 7 गायींचा आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर काही गायी खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य कॉल करू शकतात। माझी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या गाडी चालू असतात। पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर ह्या साईडला 15 दिवसातून एकदा गाडी येते। याच्यात परत सांगली, सातारा, कोल्हापूर या साईडला सिंधुदुर्गापर्यंत एक गाडी असते। तर माझ्या एक 4-5 दिवस मिळतात, एक पूर्ण म्हणजे एका रूटला गाडी निघते। मी माझं जे लोकेशन आहे त्या लोकेशन पासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका रूटच्या कंटिन्यू गाड्या सप्लाय करतो। म्हणजे यामध्ये कसं शेतकऱ्यांचा फायदा असा होतो की ज्या शेतकऱ्याला जर 14-15 हजार रुपये भाडं लागत असेल तर त्यामध्ये 5 ते 6 हजार रुपये शेतकऱ्याच्या दारात गाई पोहोच होते। त्यामुळे शेतकऱ्याचा 2 रुपयाचा फायदा होतो, आणि आमच्याकडून ज्या गाई जातात त्या एका रूटला त्या सगळ्यांचाच फायदा होतो। म्हणजे एका गाडीत 3 गाई जातात। तर हे जे असं आपण आता ह्या गायींची संपूर्ण डिटेल घेणार आहोत। यामध्ये आपण 1 नंबरची साईवाल पाहतात, ही पहिल्या व्याताची कालोड आहे, म्हणजे 6 दात कालोड असून एकदम शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत हे पाहू शकता तुम्ही। 7 ते 8 महिन्याची गाभण आहे, म्हणजे दुसऱ्या व्याताची कालोड असून हे पाहू शकता तुम्ही। एकदम कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे तुम्ही गाय हँडल करू शकता त्याच्यामध्ये, हे पहा। तर हिची डिटेल आहे, ही प्युअर साईवाल, वेत पहिले, गाभण 7 ते 8 महिन्याची गाभण याच्यात थोडंफार मागं पुढे होऊ शकतं, आणि हिची किंमत आपण फक्त 65,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण ही जी 2 नंबरची गाय विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे प्युअर थारपारकर मध्ये आहे। थारपारकरचे वैशिष्ट्य म्हणजे थारपारकर गाय ही 50 ते 55 टेम्परेचर मध्ये तग धरू शकते, आणि तिला 4 ते 5 दिवस पाणी नाही जरी भेटलं तरी त्यामध्ये पण तिचं म्हणजे तग धरते। तर ती राजस्थानची श्वेतराणी म्हणून समजल्या जाते थारपारकर गायला। तर या आपण ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता। थारपारकर प्युअर थारपारकर, वेद दुसरे, गाभण 7-7.5 महिन्याची गाभण आहे, हे पाहू शकता। शांतते त्याच्या बाबतीत हे पहा, कशाही प्रकारे तुम्ही गाय हँडल करू शकता, एकदम शांत स्वभावाची।
आणि एकदम पूर्णतः सर्व गुण संपन्न शिंगामध्ये गाय आहे. एकदम ज्याला कोणाला शिंगामध्ये एकदम क्वालिटीमध्ये जर गाय खरेदी करायची असेल तर ही तुम्ही गाय अवश्य खरेदी करू शकतात. हे पाहू शकतात. ब्रीड मध्ये एकदम जबरदस्त. हिची आपण डिटेल घेणार आहोत. वेद दुसरे, प्युअर थारपारकर, गाभण 7-7.5 महिन्याची गाभण आहे. दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस दूध कॅपॅसिटी राहील आणि किंमतीची फक्त 65,000 रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे. तर ही जी आपली 3 नंबरची आहे प्युअर सायवल मध्ये गाय आहे. आता ही अजून सेट नाही झालेली, कालच्यालाच आपल्या फार्मवर आलेली आहे आणि सेट म्हणण्यापेक्षा अजून चारा पाणी एकदम व्यवस्थित खायला लागलेलं नाही. एकदम शांत स्वभावाची आणि एकदम हट्टी कट्टी एकदम जबरदस्त क्वालिटी पाहू शकतात. माझ्या म्हणजे छातीला लागणारी हायटीची गाय आहे. प्युअर सायवाल मध्ये सर्व गुण संपन्न शिंगामध्ये गाय आहे. हिची पण डिटेल आहे. 6 ते 7 महिन्याची गाभण आहे. वेद दुसरे, प्युअर सायवाल. हिची किंमत आपण फक्त 57,000 रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवले जाईल. हे पाहू शकतात. शांतते बाबतीत, त्याच्या बाबतीत एकदम शांत स्वभावाची दुसऱ्या जातीची प्युअर सायवाल. गाभणची आणि सडाची 100% गॅरंटी तुम्हाला या गाईमध्ये राहील. गाईमध्ये म्हणजे प्रत्येक गाईमध्ये राहील तुम्हाला. तर ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर ही कोणाला खरेदी करायची असेल तर अवश्य कॉल करा. तर 4 नंबरची जी गाय आहे प्युअर सायवाल मध्ये आहे आणि दाताला फक्त 4 दात आहे. एकदम प्युअर सायवाल मध्ये सर्व गुण संपन्न, एकदम डार्क कलर मध्ये. तुम्हाला जर ही गाय खरेदी करायची असेल तर अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ही गायची डिटेल आहे. वेद पहिले, गाभण 7-7.5 महिन्याची गाभण आहे आणि हिची किंमत आपण फक्त 62,000 रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत. प्युअर सायवाल मध्ये गाय आहे. तर ही जरी काय कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य. त्यानंतर ही जी 2 नंबरची आहे, 5 नंबरची आहे प्युअर सायवाल मध्ये, ही पण गाय आहे. 7-7.5 महिन्याची ही पण गाभण आहे. हिची पण डिटेल आहे. प्युअर सायवाल 7-7.5 महिन्याची गाभण, दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस आणि हिची किंमत आपण फक्त 62,000 रुपयाची हिची पण किंमत डिमांड करीत आहोत. एकदम प्युअरिटी मध्ये, एकदम क्वालिटी मध्ये छोटे छोटे शिंग आहे. जर कोणाला पूजेपाठसाठी जर गाय पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य गाय खरेदी करू शकता. त्याच्या बिना शिंगाच्या गायी आहेत त्या पण खरेदी करू शकतात. पण कसं, काही जे आपल्याकडून जास्त तर गाई मंदिरामध्ये किंवा गोशाळेमध्ये दान करायला जातात, त्या लोकांना दान करण्यासाठी सर्व गुण संपन्न गाय पाहिजे म्हणजे. तर त्यासाठी अशा शिंगामध्ये गायी पण आपण उपलब्ध करतो. बिना शिंगाच्या गायी कशा जर घरासमोर किंवा आपला मुक्त संचार गोठा आहे यामध्ये सोडण्यासाठी त्या गायी कामं येतात. म्हणजे असं नाही का ह्या गायी पण याच्यात कमी असते. फक्त काय आहे, आता शास्त्रानुसार यानुसार काही काहींचं कसं ज्याला त्याला ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची गाय मागू शकतो शेतकरी म्हणजे. त्यानंतर आपली जी 6 नंबरची गाय आहे, हे पाहू शकतात तुम्ही. 6 नंबरची प्युअर सायवाल आणि आदत कारोड आहे. अजून दात केलेले नाहीत कारोडीना, हिना दात केलेले नाहीत. ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकतात. आता चारा खाण्यात थोडी मग्न झालेली आहे. ही पण सर्व गुण संपन्न मध्ये आहे आणि 4-4.5 महिन्याची गाभण आहे. एकदम हे पाहू शकतात. गाभण याची गॅरंटी राहील. ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली. हिची किंमत फक्त 46,000 रुपये अशी किंमत डिमांड केलेली आहे. ही पण जर कोणी शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य कॉल करू शकतात. त्यानंतर 7 नंबरची प्युअर सायवाल मध्ये जर छोट्या मापामध्ये कोणाला, म्हणजे छोट्या मापामध्ये कशी, आता ह्याच्यात तुम्हाला या पुढल्या दाखवल्या ह्या थोड्या हेवी मोठ्या गायी आहेत. छोट्या मापामध्ये जर कोणाला सायवाल पाहिजे असेल ही पण प्युअर सायवाल आहे. ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे. हे पाहू शकतात. आता बरेचसे शेतकरी म्हणतात म्हणजे आता हे काय असतं गायांवर हे जे लागलेलं किंवा हे तर ज्याच्या त्याच्या गायी ओळखायसाठी तिथं हे राहतं. म्हणजे जे समूहानी किंवा ग्रुपनी गाया राहतात. गोदारा समाज आहे, तिकडं मुस्लिम समाज आहे, परत जाट आहेत. हे ज्या लोकांच्या गायी असतात यांच्याकडे कळप म्हणजे एका शेतकऱ्याकडे 200-500 हजारो गायी असतात. तर ज्याची त्याची खून असते म्हणजे ही. तर ती खून म्हणजे लहानपणी वासरू असते आणि ते जंगलात सोडल्या जातात. जंगल म्हणतात म्हणजे आर्मी एरियामध्ये गायी सोडल्या जातात चरायला. तर हे अशा खुना करून गायी सोडल्या जातात. म्हणजे वेगवेगळ्या खुना असतात प्रत्येकाच्या गायीवर. तर ज्याच्या त्याच्या गायी ओळखावण्यासाठी ह्या खुना केलेल्या असतात. तर आपल्या इकडे काय म्हणतात का, आता मला कालच्याला एका शेतकऱ्याने फोन केला का, ते म्हणे लंपी मध्ये डागलं म्हणे या गाईला, त्यामुळे असं चिन्ह तयार झालंय म्हणे, तयार केलेलं झालेलं आहे म्हणे तिथं. त्याच्यामुळं ते लंपी व्हावं नाही म्हणून ते हे केलेलं आहे म्हणून. आणि काही म्हणतात का पायात काही फ्रॅक्चर असेल तर याच्यावर डाग. तर शेतकरी मित्रांनो तसं काहीच नसतं. याच्यात
फक्त ज्याच्या त्याच्या गायी ओळखण्यासाठी याच्यासाठी याचे सिम्बॉल तयार केलेले असतात प्रत्येक जनावरावर. त्याच्यानंतर ही जे 8 नंबरचे आपण पाहतात एकदम भरगच्च आणि हेवी बॉडी स्ट्रक्चरची गाय तुम्ही पाहू शकता. प्युअर थारपारकर मध्ये गाय आहे. 1-2 महिन्याची लागलेली गाय आहे ही, पण अजून काय चेक पासला नाही. 1.5 ते 2 महिन्याची लागलेली आहे ही. पण हिचा पण आपण व्यवहार कच्चा पक्का म्हणून हिचा व्यवहार होईल. ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य कॉल करा. ही फक्त 35,000 रुपये किमतीला आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे प्युअर थारपारकर मध्ये, हे पाहू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर ही जी आपली पहिली गाय होती हिची डिटेल तुम्हाला किंमत सांगायची राहिली तर हिची किंमत आहे 55,000 रुपये. आपण हिची किंमत डिमांड करीत आहोत, म्हणजे 55,000 रुपयामध्ये ही आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. जरी ही गाय कोणाला खरेदी करायची असेल तर अवश्य कॉल करा. जर असं देशी गोवंश तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यामध्ये आता जे तुम्हाला 9 जाती सांगितल्याच मी, साईवाल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, रेड सिंधी, नागोरी, हरियाणवी आणि खिल्लार, ह्या अशा देशी गोवंश जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. एनी टाइम आमच्याकडे या प्रकारचे देशी गाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर जर हा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.